Good morning, everyone. Welcome to the online classroom of Production Management Planning and Control. So, today we will see the new chapter, that is Production Control. In the last session, we studied about scheduling and different forms of scheduling. So, in today's session, we will discuss about the production control, which are the objectives of production control department and which are different elements of production control department. So first of all, necessity of production control. So why there is a need of production control in any organization? Production process of an organization is a system of consisting of resources like material, machine, manpower combined together with some constraint imposed by operations. तर प्रोडक्शन प्रोसेस कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये प्रोडक्शन प्रोसेसमध्ये कोणते कोणते महत्त्वाचे घटक असतात? मटेरियल्स, मशीन आणि मॅनपॉवर या सर्व गोष्टींचं कॉम्बिनेशन करून कोणताही एखादा प्रोडक्ट तयार केला जातो की ज्यामध्ये मटेरियल्स वापरल्या जातात म्हणजे की रॉ मटेरियल, त्यानंतर मशिनरीजचा वापर केला जातो आणि मॅनपॉवर की जे ते मशिनरी ऑपरेट करणार. तर या सर्व गोष्टींचं कॉम्बिनेशन करून प्रोडक्शन केलं जातं आणि ते प्रोडक्शन करताना काही अडथळे येतात किंवा काही कन्स्ट्रेंट येतात. तर ते कन्स्ट्रेंट दूर करण्याचं काम कोणाचं असतं? प्रोडक्शन कंट्रोल डिपार्टमेंटचं असतं. द इनपुट व्हेरिएबल्स or factors of production like material, manpower and utility in the production process are always uncontrollable. म्हणजे कोणत्याही प्रोडक्शन प्रोसेसमध्ये जसं की काही घटक असतात की जे रॉ मटेरियल आहे किंवा किती मॅनपॉवर लागणार किंवा काय युटिलिटीज लागणार, तर ह्या नेहमी प्रोडक्शन प्रोसेसमध्ये कशा असतात? अनकंट्रोलेबल असतात. द कंट्रोलर ऑफ अ प्रोडक्शन प्रोसेस ट्राईज टू चेक द आउटपुट so as to meet the target of a production desired by marketing department. So whatever target is set by the marketing department and whether it is achieved or not, it is checked by the production control department. म्हणजे मार्केटिंग डिपार्टमेंट काय करणार की कंझ्युमरला प्रोडक्शन म्हणजे कंझ्युमरसाठी आपल्याला किती प्रोडक्शन करावं लागणार, काय गरजा आहेत आणि त्या लेवलचं प्रोडक्शन त्या क्वांटिटीमध्ये प्रोडक्शन होत आहे की नाही हे चेक करण्याचं काम कोणाचं असतं? प्रोडक्शन कंट्रोल डिपार्टमेंटचं असतं. की सध्या जो आउटपुट आहे प्रोडक्शन डिपार्टमेंटचा आणि आपल्याला किती लागणार, तर हे चेक केलं जातं प्रोडक्शन कंट्रोल डिपार्टमेंटमध्ये. देन प्रोडक्शन कंट्रोल ट्राईज टू चॅनलाइज द प्रोडक्शन प्रोसेस इन सच वे that the items or goods and services are produced as per the consumer requirement. म्हणजेच प्रोडक्शन डिपार्टमेंट जी प्रोडक्शन कंट्रोल आहे तर प्रोडक्शन कंट्रोल काय करते? चॅनलाइज करतं. कोणत्या कोणत्या गोष्टींना चॅनलाइज करतं? की कस्टमरची काय नीड आहे आणि ऑर्गनायझेशन कशा प्रकारच्या गुड्स किंवा सर्व्हिसेस तयार करत आहे. मग त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या येतात? वेदर द प्रोडक्ट is of right quality, whether it is produced in right quantity at right time or desired time and cheapest rate. म्हणजे तो प्रोडक्ट जो प्रोडक्शन डिपार्टमेंट तयार करत आहे तर तो एक राईट क्वालिटीमध्ये आहे की नाही हे चेक करण्याचं काम कोणाचं असतं? प्रोडक्शन कंट्रोल डिपार्टमेंटचं असतं. किंवा तो राईट क्वांटिटीमध्ये तयार होत आहे का, की जेवढी गरज आहे तेवढ्या प्रमाणात तो प्रोडक्ट तयार होत आहे का, किंवा ॲट राईट टाईम म्हणजे ज्यावेळी त्या प्रोडक्टची गरज आहे त्यावेळी किंवा त्या वेळेच्या आत तो प्रोडक्ट तयार होत आहे का आणि कमीत कमी दरात तो प्रोड्यूस करता येत आहे का, हे सर्व गोष्टी चेक करण्याचं काम कोणाचं असतं? प्रोडक्शन कंट्रोल डिपार्टमेंटचं असतं. द स्ट्रेस ऑन मिनिमम रेट्स बिंग इन द लाईट ऑफ कट थ्रोट कॉम्पिटिशन इन द मार्केट. म्हणजेच की जे कॉम्पिटिशन आहे मार्केटमध्ये त्या कॉम्पिटेटिव्ह मार्केटमध्ये आपल्या ऑर्गनायझेशनला जर पोझिशनला म्हणजे स्टेबल राहायचं असणार तर त्यांना काय करावं लागणार? प्राईसचा कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज घ्यावा लागणार की ज्यामुळे आपण ती वस्तू कमीत कमी दरात
कशी तयार करू आणि कन्झ्युमरला ऑफर करू. तर हे एक चॅलेंज असतं आणि यावर वर्क करायचं काम कोणाचं असतं? प्रोडक्शन कंट्रोल डिपार्टमेंटचं. प्रोडक्शन कंट्रोल इज अ boon for an organization. It applies a corrective measures whenever deviations occur from the planned strategy. जे काही प्लॅन स्ट्रॅटेजी असतं ऑर्गनायझेशनची, जेव्हा त्या प्लॅनिंग अकॉर्डिंग काही गोष्टी होत नाहीत किंवा काही डेव्हिएशन्स येतात, तेव्हा प्रोडक्शन कंट्रोल डिपार्टमेंट एक करेक्टिव्ह ॲक्शन घेण्याची त्यांची जबाबदारी असतं. सो प्रोडक्शन कंट्रोल इज अ डिस्टिंक्टिव्ह फीचर ऑफ प्रोडक्शन इफिशियन्सी. म्हणजेच प्रोडक्शन इफिशियन्सी वाढवणं किंवा त्यांना प्रोडक्शन इफिशियन्सी मेंटेन ठेवणं हे महत्त्वाचं काम असतं. कोणाचं काम असतं हे? प्रोडक्शन कंट्रोल डिपार्टमेंटचं. हेन्स इट इज अ नेसेसिटी फॉर सक्सेस ऑफ ॲन एंटरप्राइज. म्हणूनच एखाद्या एंटरप्राइजला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर प्रोडक्शन कंट्रोल हे महत्त्वाचं फंक्शन असतं कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये. ओके, तर ही आहे नेसेसिटी ऑफ प्रोडक्शन कंट्रोल. व्हाय देर इज अ नीड ऑफ प्रोडक्शन कंट्रोल इन एनी ऑर्गनायझेशन. Then the next point is objectives and advantages of production control. So which are the important objectives and advantages? So first objective is direction. To give the direction to the product department is the objective of production control. So in direction, efforts can be directed to those areas of production that will contribute toward accomplishment of a given objective. So whatever objective set by the top level management, to fulfill that objective the direction is given by the production control department to the production department. Then the next one is program can be closely geared as consumer requirements. म्हणजे ज्या काही कन्झ्युमरच्या रिक्वायरमेंट्स राहणार त्या रिक्वायरमेंटनुसार सर्व ऑपरेशन्स किंवा त्या डायरेक्शन दिल्या जाणार. Manufacturing cycles are shortened, resulting in the reduction of in process inventory cost and consumer satisfaction. म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग जी सायकल आहे ही जर शॉर्टेस्ट केली तर त्यामुळे काय होणार? रिडक्शन होणार. कशामध्ये रिडक्शन होणार? जी प्रोसेस इन्व्हेंटरी कॉस्ट आहे, इन्व्हेंटरी कॉस्ट ही कमी होणार आणि कन्झ्युमरचं सॅटिस्फॅक्शनसुद्धा वाढणार. तर यासाठी काय केलं जातं? डायरेक्शन दिलं जातं. कोण डायरेक्शन देणार? Production Control Department. Then the next objective is coordination. The workers or employee of an enterprise can provide the awareness regarding the role in the business. म्हणजेच त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे प्रोडक्ट डिपार्टमेंटमध्ये काम करणारे वर्कर्स आहेत तर त्यांना त्यांची जबाबदारी समजावून सांगणं, कोऑर्डिनेशन करणं हे सुद्धा काम असतं प्रोडक्शन कंट्रोल डिपार्टमेंटचं. हा सुद्धा एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह असतो. कस्टमर्स कॅन बी प्रोव्हाइडेड इन्फॉर्मेशन अबाउट द स्टेटस ऑफ हिज ऑर्डर. म्हणजेच कन्झ्युमरने जर एखाद्या गोष्टीची ऑर्डर दिलेली आहे तर त्या ऑर्डरचं स्टेटस माहिती करून घेणं किंवा त्यांना हे स्टेटस सांगणं हे सुद्धा कोणत्या डिपार्टमेंटचं काम असतं? प्रोडक्शन कंट्रोल डिपार्टमेंटचं काम असतं. Overall cost will go down in view of systemization and reduction in paperwork involved. म्हणजे ओव्हरऑल कॉस्ट कमी होणार. कशामुळे कमी होणार? जर सिस्टमायझेशन असलं तर प्रोडक्शन कंट्रोल डिपार्टमेंटमध्ये सिस्टमायझेशन आहे तर काय होणार की पेपरवर्कसुद्धा कमी होणार आणि त्यामुळे काय होणार? रिडक्शन होणार. कशामध्ये? सिस्टमायझेशन जर झालं तर वर्कलोडमध्ये सुद्धा कमतरता नाही किंवा कमी येणार. म्हणजे जर पेपरवर्क कमी केलं आणि एक सिस्टमाइज्ड पद्धतीनं किंवा जे आता नवीन प्रकारमध्ये IT चा जास्त उपयोग केला जातो म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो. जर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून जर ऑर्डरचं स्टेटस कन्झ्युमरला माहिती पडलं तर पेपरवर्कसुद्धा काय होणार? कमी होणार. बाय द ग्रेटर युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस थ्रू साऊंड लोडिंग अँड शेड्युलिंग प्रोडक्शन इज इन्क्रीज. जर एखाद्या प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये जर लोडिंग आणि शेड्युलिंग हे जर व्यवस्थित झालं तर काय होणार? प्रोडक्शन इन्क्रीज करता येणार. देन द नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज कंट्रोल. सो लेस टाईम रिक्वायर्ड फॉर द ॲनालिसिस ऑफ रिपोर्ट्स बाय द मॅनेजमेंट. सो देर शुड बी अ लेस टाईम
for the analyzing the reports by the management. So necessary information is available for the determination of when and where the preventive or corrective measures are required. म्हणजेच जर प्रोडक्शन कंट्रोल डिपार्टमेंटनी सिस्टमाइज्ड वेमध्ये जर सर्व गोष्टी केल्या तर त्यांना एक इन्फॉर्मेशन अवेलेबल होणार की कोणत्या आपल्याला करेक्टिव्ह ॲक्शन घ्यायच्या आहेत आणि कधी घ्यायच्या आहेत, तर याविषयी त्यांना माहिती मिळणार. इट प्रोव्हाइड्स अ यार्डस्टिक टू द मॅनेजमेंट फॉर नोईंग द वर्क प्रोग्रेस. म्हणजे सध्या जो वर्क इन प्रोग्रेस आहे तो किती झाला आहे आणि किती बाकी आहे, तर याची माहितीसुद्धा प्रोडक्शन कंट्रोल डिपार्टमेंट घेऊ शकतं. Then the next objective is innovation. So time becomes available to work out details that would otherwise to be left in advanced planning or to advanced planning. म्हणजेच प्रोडक्शन कंट्रोल करताना जर काही इनोव्हेशन्स असणार किंवा काही नवीन गोष्टी ॲडॉप्ट केलेल्या आहेत तर त्यामुळे काय होणार की वेळ मिळणार. कशासाठी वेळ मिळणार की जो वर्कआउट डिटेल घ्यायचा आहे त्या प्रोडक्शनविषयी, तर त्यासाठी काय मिळणार, वेळ मिळणार आणि त्या प्रोडक्शनसाठी ॲडव्हान्स प्लॅनिंगसुद्धा करता येणार. इट बिकम्स अ नेसेसिटी दॅट ऑल द ॲक्टिव्हिटीज ऑफ प्रोडक्शन आर टाईम फेज. म्हणजेच आता ही एक गरज झालेली आहे प्रत्येक ऑर्गनायझेशनची की सर्व ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत प्रोडक्शनच्या ह्या टाईम फेजमध्येच असल्या पाहिजेत. मोर फ्लेक्झिबिलिटी इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्स इज ऑब्टेन्ड so that we can accept and deliver the occasional use orders for the odd product which gives us a new consumer or additional business from the old consumer. म्हणजेच जर एखादी ऑर्गनायझेशन आहे ही सपोज ती टेक्स्टाईल ऑर्गनायझेशन म्हणजे किंवा क्लोथिंग तयार करणारी ऑर्गनायझेशन आहे की ज्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग होतं कशाचं, क्लोथचं. जर एखादा ओकेजन आहे, सपोज दिवाळी ओकेजन आहे, तर दिवाळी ओकेजनला ज्या कन्झ्युमरच्या वेगवेगळ्या गरजा राहणार अकॉर्डिंग टू फेस्टिव्ह, म्हणजे जे काही वेगवेगळे सण येणार जसं की ईद येणार किंवा दिवाळी येणार, तर त्यामध्ये कन्झ्युमरला वेगवेगळ्या प्रकारचे क्लोदिंग लागतं. तर त्या फेस्टिव्ह अकॉर्डिंग जर ती ऑर्गनायझेशन मॅन्युफॅक्चरिंग करत असणार तर काय होणार की कन्झ्युमरसुद्धा इन्क्रीज होणार त्या ऑर्गनायझेशनचे आणि त्यांचं प्रोडक्शन किंवा कन्झ्युमरसुद्धा वाढणार आणि बिझनेसमध्ये सुद्धा त्यांना ॲडव्हान्टेज होऊ शकतो. तर हे काही गोष्टी असतात की जे प्रत्येक ऑर्गनायझेशननी फॉलो करायला पाहिजे आणि हे काम कोणाचं असतं, प्रोडक्शन कंट्रोल डिपार्टमेंटचं असतं की आपल्याला थ्रू आउट द इयर एकाच प्रकारचं प्रोडक्शन नाही घ्यायचं आहे. काही ओकेजन असे येणार की तिथं आपल्याला थोडेसे डेव्हिएशन करावं लागणार आणि ते डेव्हिएशन करण्याचं काम कोणाचं असतं, प्रोडक्शन कंट्रोल डिपार्टमेंटचं असतं. देन प्रोडक्शन कंट्रोल प्रोसिजर. सो विच प्रोसिजर इज फॉलोड. सो दिस प्रोसिजर कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग 4 functions. So routing, scheduling, dispatching and follow-up. We actually discuss these functions of production planning and control in detail in the second lecture. So first function is routing. It is connected with where the work is to be done. So where the work is to be done is decided in routing. Then scheduling, connected with when the work is to be done. So when which machine or which human resource will perform a particular task is decided in the scheduling. Then dispatching, connected with the starting of the work in plant. And the next one is follow-up, collection of information on the progress of work in the unit. So these are the different functions, or it is also called as production control procedure. Then the last topic in this chapter is elements of successful production control procedure. The following are the elements: control of activities, control of materials, then control of tooling, control of due dates, control of quantity and quality, control of replacements, adjustment of ideal quantity, and control of
material handling. So we will see one by one. So first one is control of activity. It is concerned with the release of dispatch order for setting up the plan in motion at assigned time. म्हणजेच मी तुम्हाला हे एलिमेंट जे आहेत हे तुम्हाला मी आता एक उदाहरण देऊन सांगतो की एखादी ऑर्गनायझेशन आहे की त्या ऑर्गनायझेशनमध्ये जर एखादी ऑर्डर आलेली आहे. सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊया की एक ऑर्गनायझेशन आहे जी मॅट्रेस प्रोडक्शन करतं, म्हणजे जे काही बेड्स असतात तर ती बेडचं प्रोडक्शन करणारी जर एखादी ऑर्गनायझेशन आहे आणि जर तुम्ही कन्झ्युमर आहात आणि तुम्ही एक ऑर्डर दिलेली आहे की तुम्हाला एक 4x6 बेड लागतो आहे आणि तुम्ही ती ऑर्डर दिली आहे. तर तुम्ही ती ऑर्डर दिल्यानंतर ऑर्गनायझेशनचे कसे कसे एलिमेंट्स येणार. सो फर्स्ट एलिमेंट इज कंट्रोल ऑफ ॲक्टिव्हिटी. म्हणजे एखाद्या कन्झ्युमरने ऑर्डर दिली तर ते काय करणार की ती ऑर्डर डिस्पॅच करणार. डिस्पॅच करणं म्हणजे काय असतं की प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये त्या कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटी होतात त्या ॲक्टिव्हिटी सुरू होणं, त्याला आपण काय म्हणतो कंट्रोल ऑफ ॲक्टिव्हिटी. सो विथ रिलीज ऑफ डिस्पॅच ऑर्डर फॉर सेटिंग द प्लॅन इन मोशन ॲट असाइन टाईम. म्हणजे त्या पर्टिक्युलर कन्झ्युमरने ऑर्डर दिल्यानंतर त्याला किती दिवसामध्ये ती ऑर्डर द्यायची आहे किंवा किती दिवसामध्ये ती ऑर्डर मग आपल्याला तयार करावी लागणार. तर या सर्व ॲक्टिव्हिटीचं कंट्रोल करणं हा पहिला एलिमेंट असतो. त्यानंतर कंट्रोल ऑफ मटेरियल. इट इज रिलेटेड विथ इश्युईंग द मटेरियल ऑर गुड्स अँड द मूवमेंट विदिन द शॉप्स अँड इन रिलेशन टू द प्लॅन अँड ॲक्च्युअल डेट ऑफ डिलिव्हरी. म्हणजे ती वस्तू जी कन्झ्युमरनी ऑर्डर दिलेली आहे तर त्यासाठी कोणतं मटेरियल आहे किंवा कोणत्या ज्या गुड्स आहेत ह्या गुड्सचं कसं मूवमेंट होणार, कोणत्या शॉपमधून कोणत्या शॉपमध्ये मूवमेंट होणार, कोणत्या डिपार्टमेंटमधून कोणत्या डिपार्टमेंटमध्ये मूवमेंट होणार, ह्या सर्व गोष्टी किंवा या सर्व मटेरियलचं कंट्रोल केलं जातं. तर पहिल्यांदा काय झालं की कंट्रोल ऑफ ॲक्टिव्हिटीज, की आपल्याला ऑर्डर दिलेली आहे ती ऑर्डर आपल्याला किती दिवसामध्ये डिस्पॅच करायची आहे, म्हणजे डिस्पॅच झाल्यानंतर कन्झ्युमरपर्यंत पोहोचवायची आहे आणि कोणतं कोणतं मटेरियल लागणार. तर हे झाले दोन एलिमेंट. त्यानंतर कंट्रोल ऑफ टूलिंग. इट इज कनेक्टेड विथ चेक्स ऑन प्रोग्रेस ऑफ टूल डिझाईन इफ निडेड. इफ देर इज अ नीड ऑफ डिझायनिंग एनी टूल. म्हणजेच एखादी ऑर्डर आहे ती इलेक्ट्रॉनिक ऑर्डर आहे, एखादी इलेक्ट्रॉनिक गुड आहे आणि त्या इलेक्ट्रॉनिक गुडला जर इन्स्टॉलेशनची रिक्वायरमेंट आहे तर ऑर्डर डिलिव्हरी दिल्यानंतर त्या ऑर्गनायझेशनचे जे काही एक्सपर्ट राहणार, टेक्निकल एक्सपर्ट, तर ते जाऊन काय करणार इन्स्टॉलेशन करून देणार त्या पर्टिक्युलर गुड्सचं. तर हे झालं कंट्रोल ऑफ टूलिंग. जर तिथे गरज असणार तर त्या टूलिंगवर सुद्धा कंट्रोल केलं जातं. देन कंट्रोल ऑफ ड्यू डेट्स. इट इज रिलेटेड विथ ऑब्झर्वेशन ऑफ मशीन लोडिंग अँड रिकग्नेशन ऑफ डिले ऑर ब्रेकडाऊन. म्हणजेच आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये जी प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे त्या प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये कोणत्या मशीनवर किती लोड आहे, किती प्रोडक्शन होत आहे, कन्झ्युमरला ऑर्डर कधी द्यायची आहे, तर ह्या सर्व गोष्टींचं सुद्धा कंट्रोल केलं जातं की ड्यू डेट किती आहे, आपल्याला कधी ही गोष्ट कन्झ्युमरपर्यंत पोहोचवायची आहे. देन कंट्रोल ऑफ क्वांटिटी अँड क्वालिटी. म्हणजेच एखादी वस्तू आहे ती तयार झाल्यानंतर ती जेवढ्या प्रमाणात लागते तेवढ्या प्रमाणात तयार झाली की नाही आणि ती वस्तू त्या राईट क्वालिटीमध्ये आहे की नाही, तर क्वालिटी चेकसुद्धा केला जातो. देन कंट्रोल ऑफ रिप्लेसमेंट. इफ द डिझायर्ड ऑर्डर इज नॉट अकॉर्डिंग टू द क्वालिटी रिक्वायर्ड देन इट इज रिप्लेस्ड बाय द प्रोडक्शन डिपार्टमेंट ऑल्सो अँड बाय द कन्झ्युमर ऑल्सो. जर एखादी वस्तू आहे जर ती क्वालिटी चेकमध्ये पास नाही झाली किंवा क्वालिटी चेकमध्येच क्वालिटी चेक फेल झाला तर काय करणार की ती रिप्लेस केली जाणार आणि ती पुन्हा प्रोड्यूस होणार. पण जर ती क्वालिटी चेकमध्ये सुद्धा पास झालेली आहे आणि कन्झ्युमरपर्यंत ती वस्तू पोहोचली त्यानंतर जर काही क्वालिटी डिफेक्ट आला तरी ऑर्गनायझेशन काय करणार की त्या वस्तूची रिप्लेसमेंट देणार. देन द नेक्स्ट वन इज ॲडजस्टमेंट ऑफ आयडियल क्वांटिटी. सो देन द नेक्स्ट वन इज ॲडजस्टमेंट ऑफ आयडियल क्वांटिटी. इट इज अ चेक ऑफ द completed work as per schedule and route sheets and the adjustment of semi-finished job to ideal machine in order to achieve the production target. म्हणजे यामध्ये काय केलं जातं की आयडियल क्वांटिटी, आपल्याला जी क्वांटिटी पाहिजे होती त्या क्वांटिटीमध्ये प्रोडक्शन आहे की नाही,
ज्या रूट शीट्स तयार केलेल्या होत्या त्या रूट शीट्स अकॉर्डिंग अचिव्हमेंट आहे की नाही किंवा प्रोडक्शन आहे की नाही ह्या सर्व काय केलं जातं ॲज ॲडजस्टमेंट केलं जातं. Then the last element is control of material handling. So observation and check on movement of work by various means of interdepartmental transportation. म्हणजे ज्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधून ती पर्टिक्युलर गुड्स ऑर सर्व्हिस मुव्हमेंट होणार किंवा ते मूव्ह होणार तर त्या सर्व डिपार्टमेंटचं मटेरियल हँडलिंगवर कंट्रोल करणं हे सुद्धा एक महत्त्वाचा एलिमेंट असतो. म्हणजे एक वेळा ती वस्तू ऑर्गनायझेशनने पॅक केली, एखादी गुड्स आहे ही प्रोड्यूस झाली, त्यानंतर त्याची पॅकेजिंग झाली, त्यानंतर ते स्टोरेजमध्ये गेली, त्यानंतर मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये गेली, त्यावर लेबलिंग झालं, सर्व गोष्टी झाल्या आणि ती कन्झ्युमरपर्यंत पोहोचणार. तोपर्यंत ज्या डिपार्टमेंटमधून ती वस्तू जाणार तर त्या सर्व गोष्टींवर कंट्रोल करणं त्यालाच आपण काय म्हणतो मटेरियल हँडलिंग. तर हे सर्व आहेत एलिमेंट्स कशाचे प्रोडक्शन कंट्रोल डिपार्टमेंटचे. तर प्रोडक्शन कंट्रोलमध्ये कोणते कोणते एलिमेंट येतात? कंट्रोल ऑफ ॲक्टिव्हिटीज, मटेरियल्स, टूलिंग, कंट्रोल ऑफ ड्यू डेट्स, वेदर इट इज राईट क्वांटिटी इन राईट क्वालिटी, control of replacement, ideal quantity and control of material handling. So today we completed the chapter that is production control. तर प्रोडक्शन कंट्रोलमध्ये आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की प्रोडक्शन कंट्रोल करताना ऑर्गनायझेशन जी पण वस्तू तयार करत आहे ती वस्तू राईट क्वांटिटीमध्ये आहे की नाही, राईट क्वालिटीमध्ये आहे की नाही, राईट टाईममध्ये ती वस्तू तयार होत आहे की नाही, ह्या सर्व गोष्टी प्रोडक्शन कंट्रोल चेक करतं की आपला ही वस्तू व्यवस्थित क्वालिटीमध्ये आहे की नाही, क्वांटिटीमध्ये आहे की नाही, व्यवस्थित वेळेवर आहे की नाही. तर ह्या सर्व गोष्टी काय करतं चेक केलं जातं कशामध्ये प्रोडक्शन कंट्रोल डिपार्टमेंटमध्ये. ओके, सो थँक्यू अँड थँक्यू फॉर जॉईनिंग द सेशन.